नमस्कार, मी केतकी जोशी आणि आताची पहिली बातमी आहे ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्य बच्चन या दोघींनाही नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे। 12 जुलैपासून दोघी होम क्वारंटाईन होत्या। आपल्याला माहिती आहे की अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण ऐश्वर्या राय आणि त्यांची मुलगी आराध्या यांना लक्षणं काही जाणवत नव्हती, त्यामुळे त्या दोघीजणी होम क्वारंटाईन होत्या। पण काल मात्र थोडा ताप आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत। गेल्या शनिवारपासून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघंही जण नानावटी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। अभिनेत्री जया बच्चन, मुलगी श्वेता आणि त्यांची मुलं यांची मात्र चाचणी निगेटिव्ह आली होती। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, काय अपडेट्स आहेत आत्ताचे या ऐश्वर्या आणि आराध्याच्या प्रकृतीबद्दलचं काही हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय का? केतकी, या ठिकाणी अजूनही हॉस्पिटलने कुठलेही मेडिकल बुलेटिन जे आहे ते जारी केलेलं नाहीये। पण काल ज्या पद्धतीनं या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानुसार काल त्यांना संध्याकाळी ताप जाणवत असल्यामुळे नानावटी रुग्णालयाला दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांची चाचणी जी आहे ती अजून करण्यात आली। आता जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर देखील थोड्या वेळात या संदर्भातलं मेडिकल बुलेटिन देतील। पण यापूर्वी 2 चाचण्या ज्या आहेत, आराध्या आणि ऐश्वर्या यांच्या 2 चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या आणि आता पुन्हा काल संध्याकाळी ताप आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आज डॉक्टर या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती या ठिकाणी देतील की ऐश्वर्या आणि आराध्या यांची प्रकृती कशी आहे आणि त्यांचे जे कोविडचे सिम्पटम्स आहेत ते किती गंभीर प्रमाणात आहे। प्रफुल्ल, आणि अमिताभ आणि अभिषेक बच्चनची प्रकृती कशी आहे? कारण हे दोघे जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, मात्र त्यांची प्रकृती कशी आहे याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं। नक्कीच केतकी, ज्या दिवसापासून या ठिकाणी अभिषेक आणि अमिताभ या दोघांना देखील ऍडमिट करण्यात आलंय, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरने त्यावेळी देखील सांगितलं होतं आणि काल देखील या ठिकाणी त्यांच्याविषयी चौकशी केली असता त्या दोघांची प्रकृती ठीक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। पण आज ऐश्वर्या आणि तिची मुलगी या ठिकाणी दाखल केल्यामुळे आता आणखी बच्चन कुटुंबियांच्या चिंतेत नक्कीच भर पडलेली असेल, कारण 4ही सदस्य जे आहेत ते आज रुग्णालयात दाखल आहेत। प्रफुल्ल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही अपडेट्स तुझ्याकडून घेत राहणार आहोत।